आपण आता महालक्ष्मी मंदिराकडे एंट्री करणार आहेत। इकडे गंगा आहे, हे समोर महालक्ष्मी मंदिर आहे। अगोदर गंगेवर जातात, आंघोळ करतात आणि मग महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेण्यासाठी। चला आपण जाऊ गंगेवर आता। संपूर्ण विश्वाच्या धनाची मालकीन म्हणजेच लखाबाई, भक्तांच्या नवसाला पावणारी देवी म्हणजेच लखाबाई, साक्षात आदिमाया शक्ती म्हणजेच लखाबाई। अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुका या ठिकाणी आपण आलेलो आहे। नमस्कार मित्रांनो, आम्ही आज आहे ना वरखड या ठिकाणी आलेलो आहे। इथं महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे। इथं आधी गंगेवर आलोय। गंगा खूप मोठी आहे, जिथपर्यंत नजर जाईन तिथपर्यंत पाणी आहे। इथं आंघोळ वगैरे करतात पहिले आणि नंतर दर्शन करायला तिकडं मंदिराकडे जातात। आता यात्रा संपलेली आहे, कालचा यात्रेचा शेवटचा दिवस होता। आम्ही आज आलोय। काय खुशी हाय कर खुशी इकडे बघ, इकडे बघ बाळ, तिकडे हाय कर, हाय बाय ना, हाय करायचं ऊन आहे भरपूर। आता मंदिराकडे जाणार आहेत। मंदिराकडे गेल्यानंतर तुम्हाला परत मंदिर दाखवतो। किलो पाहिजे बघ, चला। म्हणजे आतमध्ये बघा, आता देवीची मूर्ती वगैरे मंदिरामध्ये छान आवार आहे। आतमध्ये मंदिर खूप सुंदर मूर्ती आहे। मंदिरातून एकच बाहेर आलोय। आता हे दुसरं कोणतं मंदिर? हे पण महालक्ष्मीचंच मंदिर आहे। बाप्पा कर बा, ओके। मला कळालं नाही। आमचं असं दर्शन झालेलं आहे। महालक्ष्मीचं दर्शन वगैरे करून आता आम्ही वापस फिरतोय। म्हणजे इथं महालक्ष्मीचं वरखड म्हणून असं देवस्थान आहे, बघू शकता। मंदिर वगैरे दर्शन खूप सुंदर झालं, आमचं दर्शन पण छान झालं। आता वापस चाललोय आम्ही दर्शन वगैरे करून। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।